हाव घाली आई आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे ज्वलंत प्रतीक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे धर्मगुरु आद्यगुरु तसेच वैकुंठाला जाणारे वैकुंठावरून परत मृत्यू लोकांमध्ये येणारे पाचव्या वेदाचे निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा जास्तीत चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे। विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या पेमगिरी गावामध्ये चाललेला हा भव्य नवरात्र उत्सव वर्ष 15वे तसेच आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गायनाचार्य आपले सागर महाराज गोळवे असतील आणि भरत महाराज गुंजाळ, मृदुंगाची साथ करणारे वैष्णव महाराज थोरात आणि हार्मोनियमची साथ करणारे आपले गंगाराम महाराज ब्राह्मणे, तसेच माझा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतंय तर आपले सतीश भाऊ कोल्हे शूटिंग साठी आलेले त्यांचे शूटिंग आहे आणि कीर्तन आजचं कीर्तन सौजन्य गवांदे बंधू ज्ञानराज कंस्ट्रक्शन तसेच माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे त्यांनी माझी तारीख मागच्या वर्षी पण घेतली होती असे असणारे अशोक तुकाराम डुबे तुम्हा सर्व गावकरी मंडळींच्या चरणी मी एकदा नतमस्तक होते। मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी यावार करे संताचा यावार करे संताचा मस्तक है पायावरी मस्तक है पायावरी यावार करे गावकरी मंडळांच्या चरणी नतमस्तक होते, साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होते, माझ्या गुरुवर यांच्या चरणी नतमस्तक होते, आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते, आई मामा असतील आमचे ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज करपे म्हणजे त्यांना आम्ही बाबाजी म्हणतो त्यांच्याही चरणी नतमस्तक होते, कल्याण स्वामी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते, अन्नपूर्ण मातेच्या चरणी नतमस्तक होते, पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते। विठ्ठल विठ्ठल आता मला सांगा अभंग कोणाचा आहे? महिला मंडळ कोणाचा अभंग आहे? झोपल्या का काय? जागे आहात का? कोणाचा अभंग आहे? तुकाराम महाराजांचा। कोण होते तुकाराम महाराज? त्यांचा अधिकार तुम्हाला माहित आहे का? माहित आहे का? हो पेमगिरीकर जागे आहात का? त्यांचा अधिकार काय आहे? एका क्षणामध्ये मी तुम्हाला त्यांचा अधिकार सांगते। अहो इतके अधिकार संपन्न माझे जगद्गुरु तुकोबाराय होते की त्यांच्या नावाने यम सुद्धा थरथर कापत होते। तुकाराम 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 राम तुकाराम
तुकोबा समर्थ हा नाम घेत का पेयमा नाम घेत का पेयमा हा नाम घेत का पेयमा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा तुकाराम नाम घेता कापेयम. आता मला एक गोष्ट सांगा, माझे जगद्गुरु तुकोबा हे कोणाचे गुरु होते? तुम्हाला कोणाला सांगता येईल का की माझे जगद्गुरु तुकोबा हे कोणाचे गुरु होते? तर माझे जगद्गुरु तुकोबा हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? काय कार्य केलं त्यांनी? आपण त्यांची जयंती साजरी का करतो? आपण त्यांचं नाव कीर्तनामध्ये का घेतो? आपण त्यांच्या पाया का पडतो? आपण त्यांच्या मूर्तीला हार का घालतो? काय कारण आहे याचं? कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? ऐका, एका क्षणामध्ये मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज सांगून दे. पिसाळलेल्या हत्तीला शरण आणतो त्याचं नाव यसाजी. पिसाळलेल्या हत्तीला शरण आणतो त्याचं नाव यसाजी. 1.5 तासामध्ये एकटा खिन्न लढतो त्याचं नाव बाजी. हात तुटले तरी या मातीसाठी लढतो त्याचं नाव तानाजी. एका दणक्यात दुश्मनाला ठार करतो त्याचं नाव शहाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि सर्वांना एकत्र करून जो स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. अहो, विजय सारखी तलवार चालून गेला, दिदड्या छातीवर अख्खा हिंदुस्तान हलून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. मोठभर मावळ्यांना घेऊन अख्ख्या सैतानांचा नाश करून गेला. अहो, स्वर्गात गेल्यावर देवांनीही ज्याला झुकून मुजरा केला असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. एक राजा जो रयतेसाठी लढला, एक राजा जो रयतेसाठी लढला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध झटला, एक नेता जो या लोकहितासाठी झटला, असा एक सामान्य माणूस आपली स्वतःची गुलामी नाकारून या स्वराज्यामध्ये जन्माला आला. याच सह्याद्रीच्या मातीमध्ये आदिलशाही, मोगलशाही, निजामशाही, कुतुबशाही या सर्व शाह्यांना ज्यांनी गाहून टाकलं आणि या स्वराज्यामध्ये जन्म दिला असे ते छत्रपती शिवाजी महाराज. अहो, आज 350-400 वर्ष होऊन गेली. माझ्या राजाचं या स्वराज्यामध्ये काहीच नसताना, या महाराष्ट्रामध्ये काहीच नसताना त्यांनी हे स्वराज्य उभं केलं. लिंबू टिंबू पोरांच्या हाती तलवारी दिल्या आणि सांगितलं की अरे, आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय, स्वतःचं राज्य निर्माण करायचं. आणि हे स्वराज्य निर्माण करत असताना या मावळ मातीतली माणसं नुसती लढायलाच नाही तर मरायला सुद्धा तयार झाली. आणि शिवबा हे राज्यकर्ता म्हणून उभा राहील. हे स्वराज्य निर्माण करत असताना यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची असेल तर माझ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांची. कारण का? कारण त्यांनी एका सात्विक पुत्राला जन्म घातला होता. खूप चांगले संस्कार माझ्या राजांवरती केले होते. लहानपणापासून त्यांना भीम, अर्जुन, राम, महाभारतातील, रामायणातील कथा त्यांना सांगत होते. आणि त्याच्याच आधारे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी आपल्या या महाराष्ट्राला इतका सुंदर राजा दिलाय, इतका सुंदर योद्धा दिलाय. किती सुंदर दिला. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, 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 माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. रयतेचा हा राजा जानता राजा, रयते हा राजा जानता राजा, रयतेचा हा राजा जानता राजा, रयतेचा राजा जानता राजा. माझी जाऊने माझी जाऊने
दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा सुंदर शिवाजी राजा। अहो माझ्या छत्रपती शिवाजी स्वराज्य निर्माण केलं. कोण होते सोबतीला? 18 पगड जातीतली मावळ. या मावळ मातीतली माणसं नुसती लढायलाच नाही तर मरायला सुद्धा तयार झाली. या स्वराज्यासाठी माझ्या कित्येक मावळ्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे. अहो तानाजी मालुसरे हात तुटले तर या मातीसाठी लढत होते. अहो रायबाचं लग्न होतं. रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी माझे तानाजी मालुसरे गडावरती आले. राजांना म्हणाले, राजा आपल्या रायबाचं लग्न आहे, तुम्हासनी यायला पाहिजे. माझे राजे म्हणतात, अरे ताना मी येऊ शकत नाही, मला माफ कर, तुम्ही लग्न उरकून घ्या. तानाजी मालुसरे म्हणतात, काय झालं राजा, काय येऊ शकत नाही तुम्ही, काय कारण आहे तुमचं, सांगा मला. माझे राजे म्हणतात की ताना, अरे कोंढाणा जिंकायचंय, आऊ साहेबांचा आदेश आहे. राजा मग मी असताना तुम्हासनी जायची काय गरज, अहो रायबाचं लग्न. माझे तानाजी मालुसरे इतकं सुंदर उत्तर देतात, म्हणतात की राजा आधी लागेन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तानाजी मालुसरे निघतात. यशवंती नावाची घोरपड सोबत घेतात. त्या घोरपडीच्या आधारे माझे तानाजी मालुसरे गड चढतात. आतमध्ये प्रवेश करतात. सर्वांची जोरदार अशी लढाई सुरू होते. उदयभान नावाचा एक योद्धा असतो, त्याची आणि माझ्या तानाजी मालुसरेंची खूप जोरदार लढाई सुरू होते. बघता बघता उदयभान तानाजी मालुसरेंच्या मागून वार कर. तानाजी मालुसरेंचे हात तुटतात आणि तरीही तानाजी मालुसरे डगमगले नाही. त्यांनी उदयभानाचा वध केला आणि कोंढाण्यावर भगवा फडकवला. एका झोपडीमध्ये जाऊन बसले. माझे राजे तानाजी मालुसरेंना भेटण्याकरिता आले. म्हणाले की ताना काय झालं तुम्हाला, तुमच्या रडण्याचं कारण काय आहे, हात तुटले म्हणून रडतायत का. तेव्हा तानाजी मालुसरे इतकं सुंदर उत्तर देतात की म्हणतात, राजा राजा हात तुटले म्हणून नाही रडत राजा, राजा हात तुटले म्हणून नाही रडत राजा, या मातीसाठी माझे दोन्ही पाय जरी तुटले असते ना राजा तरीही मी रडलो नसतो राजा. पण एका गोष्टीचं मला वाईट वाटतंय की राजा, आज माझ्या या झोपडीमध्ये माझा देव आलाय, त्याला मुजरा करण्यासाठी मला हात नाही राजा, याचंच मला वाईट वाटतंय राजा. अहो काय मावळे होते माझ्या राजांचे. अहो शिवाकाशीत हुबेहूब माझ्या राजांसारखा दिसत होता. या स्वराज्यासाठी त्याचे खूप मोठे बलिदान आहे. बाजी प्रभू देशपांडे, अहो त्यांचा तर खूप जीव होता माझ्या राजांवर. अहो फक्त गडावरती पोहोचेपर्यंत माझ्या बाजी प्रभू देशपांडेने आपला प्राण रोखून धरला होता. गडावरून तोफीचा आवाज आला, माझ्या बाजी प्रभू देशपांडेने लगेच प्राण सोडला. अहो माझ्या राजांची कीर्ती इतकी बेभान आहे, इतकी बेभान आहे, किती बेभान आहे सांगून जाते तुम्हाला. महाराजांची कीर्ती बेभान, महाराजांची कीर्ती बेभान, महाराजांची कीर्ती बेभान, महाराजांची कीर्ती बेभान, महाराजांची कीर्ती बेभान. भल्या भल्यानं फुटलाय घाम, त्याला कोण घाली येस ना दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजेच कोण, आदिलशहाची आई. नजरेत तिच्या अंगार, नजरेत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, दरबार झाला गपगार. कोण घेईन पुढाकार, कोण घेईन पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक सरदार उठला आणि म्हणतो, काय म्हणतो, हम लाएंगे शिवाजी को. कौन है बताओ हमें शिवाजी, हम लाएंगे शिवाजी को. त्याचं नाव काय, नाव त्याचं फजल खान, नाव त्याचं फजल खान. जिता जागता जणू सैतान, जिता जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून, खान बोलला छाती ठोकून. शिव बाल टाकतो चिरडून, शिव बाल टाकतो चिरडून. खानाला आनंद झाला, खानाचं कौतिक झालं दरबारामध्ये. खानाला वाटलं की अरे
आपला कौतिक झालंय, सर्वांनी आपलं कौतुक केलंय, आपण राजाला आणलंच पाहिजे. कोण आहे हा शिवाजी, आपण त्याला सापडलं पाहिजे. खान निघाला, खूप मोठ्या गुमीमध्ये निघाला. त्यांनी त्याचं घोडदळ सैन्य जे काय होतं सर्व सोबत घेतलं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, खानाच्या अंगामध्ये 10 हत्तीचं बळ होत. किती हत्तीचं बळ होतं? 10 हत्ती. त्याला जो बघेल तू नुसता चल 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 कापत होत. खान निघाला, वाटेत दिसेल त्याला सप 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 मारत चाल. ओ सैन्य निघा, गावच्या गावा लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, माझ्या आया बहिणींची अब्रू लुटली. कोण 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 रोखणार आहे वाद? इकडे निजाम, तिकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो नुसता हेच म्हणत होता. काय म्हणत होता? राजाची सेना मुठभर, राजाची सेना मुठभर, खानाला कसा तोपणार, खानाला कसा तोपणार, कसा लढवावा हुन्नर, कसा लढवावा हुन्नर, चिते तर पंत सरदार, चिते तर पंत सरदार. अशा वाघिणीचा तो छावा, अशा वाघिणीचा तो छावा, व गनिमीला कसा ठेचावा, अशा वाघिणीचा तो छावा, गनिमीला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी कावा, बेटीचा दाडला सांगावा. अफजल खानाच्या वधाचा पोवाडा आहे, सर्वांनी लक्ष द्या. अहो, अफजल खानाचा वध करायचा होता. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या महाराष्ट्राच्या मातीवर आलेली जी ग्लानी होती, ती ग्लानी काढण्यासाठी माझ्या राजांनी या 18 पगड जातीची मावळं एकत्र केली. मराठा, धनगर, सुतार, लोहार, चांबाळ, तांबोळी, कुंभार, माळी अशी 18 पगड जाती एकत्र केली. आणि ही 18 पगड जाती एकत्र करण्याचं काम, 18 पगड जाती एकत्र करण्याची ताकद फक्त आणि फक्त माझ्या राजामध्ये होती. सर्वांना एकत्र केलं. अफजल खानचा वध करायचा होता आणि अफजल खानाच्या वधासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी नियोजन केलं. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, 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 कान बेगुमान त्याला नाही जा. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची, करील काही कल्पना युक्तीची नजराजी जी, करील काही कल्पना युक्तीची रजिराजी, करील काही कल्पना युक्तीची रजिराजी जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक सुंदर असा शामियाना उभा, भेटीसाठी छावना उभारीला, भेटीसाठी छावना उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अशा या शामियान्यामध्ये खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, सय्यद बंडा त्यांच्या संगतीला, सय्यद बंडा त्यांच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. बर का, लक्ष द्या, जीवा महाला नावाचा एक मावळा होता. अफजल खानाच्या भेटीसाठी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत होता. आज सारा जग म्हणतंय की होता जीवा म्हणून वाचला शिवा. पुन्हा एकदा सर्वांनी म्हणा की होता जीवा म्हणून वाचला शिवा. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, माझ्या राजाने कधीच जातीपातीमध्ये राजकारण केलं नाही. कारण का? कारण मोठ्या मनाची माणसं कधीच जातीपातीमध्ये राजकारण करत नाही. शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला,
शिवबाच्या संगती मला, शिवबाच्या संगती मला. राजाला पाहून खान म्हणतो, कसा म्हणतो कि आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा, आओ शिवाजी आओ हमारे गले लग जा. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखून नजर गहिरी जिरा जी 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 जी, रोखून नजर गहिरी जिरा जी 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 जी, रोखून नजर गहिरी जिरा जी 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 जी, रोखून नजर गहिरी जिरा जी 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 जी. माझा राजा पण काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी. चालची त्याची सावध भारी नजीरा जी 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 जी, चालची त्याची सावध भारी नजीरा जी 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 जी, चालची त्याची सावध भारी जिरा जी 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 जी, चालची त्याची भारी जिरा जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं पण दगा केला. खानदाभिमान मान्याला, खानदाभिमान मान्याला. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजांनी पोटामधील बिचवा ढकलला. वाघ नख्याचा मारा केला, वाघ नख्याचा मारा केला. टरा टरा फाडलं पोटाला, टरा टरा फाडलं पोटाला. मेला मेला खानाचा कोथळा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी. प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले. प्रतापगडचे युद्ध झाले. रक्त सांडले पाप सरगेल. पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला कृष्णेचा घाट. लावी एली गुलामीची वाट, लावी एली गुलामीची वाट. मराठी शाहीचा मांडीला ताट जिरा जी 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 जी, मराठी शाहीचा मांडीला ताट जिरा जी 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 जी, मराठी शाहीचा मांडीला ताट जिरा जी जी, मराठी शाहीचा मांडीला ताट जिरा जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय. आई पेमा देवी माते की जय. असो. आता मला सांगा, आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत? महिला मंडळ कशासाठी जमलेलो आहोत? काय आहे, कशा निमित्त हा सप्ताह आहे? कुणी सांगू शकेल का? अहो पेमगिरीकर, झोपलात का काय? जागे आहात ना? कशासाठी जमलेलो आहोत? तर नवरात्र उत्सवानिमित्त. खरं आहे ना, नवरात्र उत्सवानिमित्त आपण जमलेलो आहोत. तर मला सांगा, आपण नवरात्रामध्ये कोणाची स्तुती करतो? कोणाची स्तुती करतो? तुमची का माझी? खरं सांगा, कोणाची स्तुती करतो? आ तुम्ही बोलत चला. तुम्ही जर बोलला नाही तर मी याच ठिकाणी जय विठ्ठल जय जय, चालेल का? मला सांगा, आपण नवरात्रामध्ये कोणाची स्तुती करतो? तर या आदिशक्ती जगदंबाची. चला तर मग आपण या आदिशक्ती जगदंबाचं चरित्र पाहूया. कोण होती आदिशक्ती जगदंबा? बघा, आदिशक्तीची नवरात्र आपल्याला भक्ती, प्रेम, करुणा, दया, दान, त्याग, समर्पण आणि श्रद्धा याची शिकवण देणारी असते. ममता, करुणा, दया, दान, त्याग, समर्पण आणि श्रद्धा हे जिच्या चरित्राची अंग, अशी ही आदिशक्ती जगदंबा आपल्या या मानवी जीवनाचा अभंग आहे. आपलं हे शरीर, आपलं हे जीवन पूर्ण हे तिच्या शक्तीवरती अवलंबून आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर तिने आपल्याला बघा, तिने आपल्याला ऐकण्यासाठी कानांची शक्ती दिली, बोलण्यासाठी वाणीची शक्ती दिली, पाहण्यासाठी डोळ्यांची शक्ती दिली. आपण मानवी जीवनावर जर विचार केला तर तिने जर डोळ्यांची शक्ती काढून घेतली तर माणसाला डोळे असूनही काय म्हणतात? काय म्हणतात?
काय म्हणतात? पेमगिरीकर काय म्हणतात? तर अंधाळा म्हणतात. तिने जर वाणीची शक्ती काढून घेतली तर माणसाला तोंड असू नये काय म्हणतात? काय म्हणतात? मुका म्हणतात. तिने जर कानांची शक्ती काढून घेतली तर माणसाला कान असू नये काय म्हणतात? पुरुष मंडळ काय म्हणतात? कान असू नये. तिने जर या बुद्धीची शक्ती काढून घेतली तर माणसाला मेंदू असू नये काय म्हणतात? भोळा म्हणतात. म्हणजे मला सांगायचं काय आहे, आपलं हे शरीर पूर्ण त्या शक्ती, त्या आदिशक्तीच्या शक्तीवरती अवलंबून आहे. ती आदिशक्ती जगदंबा आपल्या या शरीरामध्ये शक्ती रूपाने संचलित आहे. अशा या आदिशक्तीचा, आदिशक्ती जगदंबेचा पहिला गोंधळ कोणी घातला? चला मग आपण पहिला गोंधळ कोणी घातला ते बघूयात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अश्विन महिन्यातली नवरात्र आपल्याकडे उत्साहात साजरी करतात. वर्षभरामध्ये 4 नवरात्र येतात. किती नवरात्र येतात? 4 नवरात्र येतात. उत्तर भारतामध्ये चैत्र महिन्यातली नवरात्र उत्साहात साजरी करतात आणि आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अश्विन महिन्यातली नवरात्र उत्साहात साजरी करतात. आता नवरात्र म्हणजे काय? नवरात्र म्हणजे काय? तर आदिशक्ती जगदंबा घटाच्या रूपामध्ये 9 दिवस आपल्या घरामध्ये येते की नाही? आपण आपल्या घरामध्ये घट बसवतो. का बसवतो? तर ती 9 दिवसासाठी ती आदिशक्ती जगदंबा आपल्या घरामध्ये येणार असते म्हणून आपण तो घट बसवतो. मग अशा या आदिशक्ती जगदंबेचा पहिला गोंधळ कोणी घातला? तर बघा, दक्ष महाराजांनी एकदा 10,000 पुत्र निर्माण केले. किती पुत्र निर्माण केले? 10,000 पुत्र निर्माण केले. त्यांना सांगितलं की तुम्ही नारायण सरोवराकडे जाऊन तप करा. तप पूर्ण झाल्यावर पुन्हा या आणि तुम्ही तुमची नवीन प्रजा निर्माण करा. ते 10,000 पुत्र तप करण्यासाठी गेली. तप सफल झालं, पूर्ण झालं. वाटेत त्यांना कोण भेटले? तर नारद मुनी भेटले. नारद मुनींना काय म्हणतात? तर कळीचा नारद. त्यांनी पण तिथे काहीतरी आग लावून दिली. ते त्यांना म्हणाले की कुठे चाललात? ते म्हणाले आम्ही आमच्या वडिलांच्या घरी चाललो आहोत. नारद मुनी म्हणाले कशाला? म्हणे आम्हाला आमची नवीन प्रजा निर्माण करायची म्हणून आम्ही आमच्या वडिलांच्या घरी चाललो आहोत. नारद मुनी म्हणतात की तुम्ही तुमच्या वडिलांच्या घरी जाऊ नका. कारण तुम्ही जर घरी गेलात तर तुमचे वडील तुमचं लग्न लावून देतील आणि तुम्ही जर लग्न केलं तर तुमच्या मागे संसार पडेल आणि संसार हा तुम्ही जर संसारामध्ये पडलात तर तो तुमच्यासाठी खूप महागात पडेल. कारण संसारामध्ये तीळ मात्र सुख नाही. आहे का सुख? तीळ मात्र सुख नाही. सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा. वाया भरे हो नका, वाया भरे हो नका, दुःख बांधवणे आये संसारा,
बांधवडे आहे हा दुःख संसार बांधवडे आहे संसार दुःख बांधवडे आहे संसार दुःख बांधवडे आहे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार दुःख बांधवडी आहे हा संसार संसारामध्ये फक्त हे एकच प्रमाण नाहीये संसारामध्ये असे अनेक प्रमाण आहेत या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई यात सुख नाही हो त्यात सुख नाही यात सुख नाही हो त्यात सुख नाही या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसार नगरी बाजार भरला ग बाई या संसारामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख नाही तुम्हाला आहे का सुख आहे का सुख आहे का मग संसारामध्ये सुख म्हणजे या संसारामध्ये तीळ मात्र सुद्धा सुख नाही ते 10,000 पुत्र पुन्हा तप करण्यासाठी निघून गेले इकडे दक्ष महाराजांनी पुन्हा 10,000 पुत्र निर्माण केले त्यांना सुद्धा तेच सांगितलं की तुम्ही नारायण सरोवराकडे जाऊन तप करा आणि तप सफल झाल्यावर पुन्हा याने तुमची नवीन प्रजा निर्माण करा ते 10,000 पुत्र पुन्हा तप करण्यासाठी निघून गेले तप सफल झालं परत येत असताना परत नारद मुनी भेटले नारद मुनीने सुद्धा तेच सांगितलं जे आधीच्या 10,000 पुत्रांना सांगितलं होतं ते पुत्र पुन्हा तप करण्यासाठी निघून गेले इकडे दक्ष महाराजांना हा सर्व प्रकार माहित झाला दक्ष महाराजांना इतका राग आला ते रागतच नारद मुनींकडे आले म्हणाले की नारदा तुम्ही माझ्या प्रत्येक कामामध्ये अडचण आणतात म्हणून मी तुम्हाला शाप देतो की तुम्ही कधीच कोणाला एका जागेवर बसून ज्ञान देऊ शकत नाही म्हणून नारद मुनी सारखे ब्रह्मांडामध्ये फिरत असताना नारायण नारायण उच्चार घेत नारद मुनींना शाप दिला हे ऐकून ब्रह्मदेव तिथे आले ब्रह्मदेव म्हणाले दक्षा अरे तू हे काय केलंस तू संतांना शाप दिलास अरे तू जे 10,000 पुत्र निर्माण केले होतेस ना ते धड स्त्रीही नव्हते आणि धड पुरुषही नव्हते तिसरीच जात होती ती म्हणजे किन्नर आता तुम्हा सर्वांना माहित आहे ही जात या जातीचा कशासाठीही उपयोग होत नाही काहीच उपयोग होत नाही या जातीचा हिचा काही कामाची नसते ही जात नारदांनी जे केलं ते योग्यच केलं तुला धर्म संकटामध्ये पडण्या अगोदर नारदांनी तुला वाचवलं आणि तू तर त्यांना शाप दिलास हे खूप मोठं पाप केलंस हे ऐकून दक्षाला फार वाईट वाटलं दक्ष महाराज म्हणाले की देवा मला या पापापासून मुक्त होण्यासाठी काहीतरी उपाय सांग तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की तुला या शापापासून या पापापासून फक्त आणि फक्त ही आदिशक्ती जगदंबाच वाचवू शकते तेव्हा दक्ष महाराजांनी स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातिला हो पाताळ यांचा मंडप घातिला हो स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला हो चारी वेदाचा फुलवारा बांधिला आचार्य वेदाचा फुलवारा बांधिला हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून या कटी हो एका जनार्दनी आंबा उभी कर ठेवून या कटी हो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो
उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णमाई माऊलीचा हो उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णबाई माऊलीचा हो माऊलीचा हो माऊलीचा हो स्वर्ग मृत्यू पाताळ यांचा मंडप घातला रातोरात त्या देवीचं जागरण केलं तिचा गोंधळ घातला 8 दिवस अशी भक्ती केली की 9व्या दिवशी ती आदिशक्ती जगदंबा त्याच्यावर प्रसन्न झाली ती प्रसन्न झाली आणि त्याच ठिकाणी प्रगट झाली ती प्रगट झाल्याच्या नंतर इतका मोठा प्रकाश पडला किती मोठा पडला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख असा प्रकाश पडला ती आदिशक्ती जगदंबा दक्षावर प्रसन्न झाली म्हणाली की बोल तुला काय पाहिजे दक्ष महाराज म्हणतात की आई मला काहीच नको तू फक्त माझ्या पोटाला जन्माला ये ती आदिशक्ती जगदंबा म्हणते अरे मी आगीचा गोळा आहे तू मला सांभाळू शकशील का हो आई मी तुला सांभाळू शकेल फक्त तू माझ्या पोटाला जन्माला ये पोटी भरावा 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 माझ्या पोटाला जन्माला ये ती आदिशक्ती जगदंबा म्हणते अरे मी आगीचा गोळा आहे तू मला सांभाळू शकशील का मी तुला सांभाळेल तू फक्त माझ्या पोटाला जन्माला ये ती आदिशक्ती जगदंबा म्हटली की येते मी तुझ्या पोटाला जन्माला पण तुला आधी त्याआधी माझ्या 2 अटी मान्य करावे लागतात दक्ष महाराज म्हणाले कोणत्या अटी आहे तेव्हा आदिशक्ती जगदंबा म्हणतात की पहिली अट अशी आहे
की तू माझं प्रत्येक जन्मामध्ये भगवान शंकरांसोबत लग्न लावून द्यायचं. आणि दुसरी अट अशी आहे, तुझ्याकडून जर भगवान शंकरांची निंदा झाली तर त्याच वेळेस तुझं सर्व घर भस्म करून येते, त्या ठिकाणी निघून जाईल, त्या ठिकाणाहून निघून जाईल. तेव्हा दक्ष महाराजांनी या दोन्ही अटी मान्य केल्या आणि दक्ष महाराज त्या आदिशक्ती जगदंबाच्या, दक्ष महाराजांच्या पोटाला ती आदिशक्ती जगदंबा आली. आणि मला सांगायचं काय आहे तर जगातला पहिला गोंधळी कोण असेल तर तो म्हणजे दक्ष महाराज म्हणून सिद्ध झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. मग अशा प्रकारे या आदिशक्ती जगदंबाचे अनेक अवतार आहेत, अनेक शक्तिपीठे आहेत. तिच्या या पृथ्वीवरती 108 शक्तिपीठे आहेत. किती शक्तिपीठे आहेत? 108. त्यातील 3.5 शक्तिपीठे आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. कोण कोणते? पहिली म्हणजे ती माहूरगडची रेणुका, दुसरी म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी, आणि तिसरी म्हणजे कोल्हापूरची लक्ष्मी माता, आणि जे अर्धे शक्तिपीठ आहे ती म्हणजे वणीची सप्तशृंगी माता. ते का अर्धेच आहेत? हे 3 शक्तिपीठे पूर्ण आहेत आणि ते शक्तिपीठ का अर्धच आहे त्याचंही कारण मी तुम्हाला आज सांगते. त्याचं कारण असं आहे की त्या 3ही शक्तिपीठांसमोर महादेवाची पिंड आहे आणि या अर्ध्या शक्तिपीठासमोर महादेवाची पिंड नाही, म्हणून हे शक्तिपीठ अर्धेच आहे. 108 शक्तिपीठे कशी तयार झाली तर बघा, त्याची कथा तुम्हाला सांगते मी. दक्ष महाराजांनी एकदा खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. त्या यज्ञामध्ये सर्व देवदेवतांना, देवपत्न्यांना आमंत्रण होते, पण महादेवाला काय आमंत्रण नव्हतं. सर्व देवदेवता, देवपत्न्या सुंदरचा शृंगार करून कैलास मार्गे जात होते आणि त्या सर्वांना जाताना सती मातेनं बघितलं. सती माता धावतच भगवान शंकरांकडे गेले, म्हणाल्या की स्वामी, या सर्व देवपत्न्या कुठे चालल्या आहेत? तेव्हा भगवान शंकर म्हणतात की सती, या सर्व देवदेवता, देवपत्न्या सर्व तुझ्या माहेरी चालल्या आहेत. माझ्या माहेरी? काय आहे माझ्या माहेरी? तुझ्या वडिलांच्या घरी खूप मोठ्या यज्ञाचं आयोजन आहे. माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आणि आपल्याला आमंत्रण नाही, असं शक्यच नाही. जाऊ द्या, नसेल तर माझे वडील विसरले असतील. हो सती, विसरले असतील तुझे वडील, जाऊ दे. सती माता म्हणतात, मग माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ आहे, मग मी जाऊ का? भगवान शंकर म्हणतात की सती, ज्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण असेल त्याच ठिकाणी आपण जावं. महिला मंडळ, तुम्हाला एक सांगू का, एखाद्या लग्न प्रसंगी आपल्याला जर आमंत्रण नसेल आणि तरीही आपण त्या लग्नामध्ये गेलो, मग कितीही मागाची साडी घातली, कितीही सुंदर मेकअप केला, तरीही आपल्याला कोणी विचारणार आहे का? तर नाही. सेल्फी काढायला येणार आहे का? तर नाही. त्यामुळे आपल्याला जिथे आमंत्रण असेल तिथेच आपण जावं. मित्राच्या घरी मित्राला, गुरुच्या घरी शिष्याला, भगवत कार्यामध्ये भक्ताला आणि आई बापाच्या घरी पुत्राला आपल्या मनाने जाता येते. मग सती माता म्हणतात, स्वामी, मी तुम्हाला तेच म्हणते की माझ्या वडिलांचं घर आहे, मग मी त्या ठिकाणी माझ्या मनाने सुद्धा जाऊ शकते. भगवान शंकर म्हणतात, सती, मी तुला खरं काय आहे सांगतो. तुझ्या वडिलांनी आपल्याला आमंत्रण का दिलं नाही? कारण का, एकदा ब्रह्मसभेमध्ये तुझे वडील आले होते, सर्व देव देवता उभे राहिले आणि मी काय समाधीमध्ये होतो म्हणून मी काय उभं राहिलो नाही. त्याचाच तुझ्या वडिलांना खूप राग आला. त्याच सूडभावनेने तुझ्या वडिलांनी हा यज्ञ ठेवलाय आणि त्या यज्ञामध्ये आपल्याला काय बोलवलं नाही. तेव्हा सती माता म्हणतात, स्वामी, इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली. अहो, तुमचे आणि माझ्या वडिलांचे नाते हे नाजूक आहेत. ते जपले तर जपतात आणि तुटले तर तुटतात. रहीमन महाराज खूप छान वर्णन करतात. रहीमन धागा प्रेम का, मत खींचो कट जाए, कटे तो फिर जुटे नहीं, हर जुटे तो गाठ बन जाए. तुमचे नाते आणि माझ्या वडिलांचे नाते हे खूप नाजूक आहेत. नात्यांचे धागे नाजूक असतात. तुटले तर तुटतात, जपले तर जपतात आणि तुटल्यावर जोडण्याचा प्रयत्न केला ना तर मध्ये गाठ पडते. म्हणून तुमच्यामध्ये आणि माझ्या वडिलांमध्ये जो गैरसमज झालाय ना तो दूर करण्यासाठी मी माझ्या वडिलांच्या घरी जाते.
आपल्या नवऱ्याचा आदेश मोडतात, भगवान शंकरांचा आदेश मोडतात आणि सती माता दक्षाच्या यज्ञामध्ये जातात. आपल्या मुलीला बघून आईला खूप आनंद होतो. अहो ते आईचं काळीज होतं. कुठल्याही आपल्या सासरवरून आपली जर मुलगी येणार असेल तर त्या आईला खूप आनंद होतो. तसा सती मातेच्या आईला खूप आनंद झाला. सती माता गेल्या तशा आपल्या दक्ष महाराजांच्या यज्ञासमोर उभ्या राहिल्या. दक्ष महाराजांना म्हणाले, बाबा तुम्ही हे काय केलं? सर्व देव देवतांना देवपत्न्यांना आमंत्रण आणि माझ्या महादेवाला आमंत्रण नाही, का केलं तुम्ही असं? तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या महादेवाशिवाय ही पूजा सफल होऊ शकत नाही. दक्ष महाराजांना खूप राग आला. दक्ष महाराजांनी महादेवांची निंदा सुरू केली. खूप निंदा करू लागले. अरे त्या महादेवाला राहायला घर नाही, त्याला घालायला कपडे नाही, त्याच्या घरी भांडी कुंडी काहीच नाही. येऊन राम माझ्यापाशी आयुष्यभर सांभाळ करतो तुझा. आणि ज्या अटी या आदिशक्ती जगदंबाने मांडल्या होत्या तोपर्यंत दक्ष महाराज त्या अटी विसरून गेले होते. भगवान भोलेनाथांची निंदा सुरू केली. सती मातेला ही निंदा सहन झाली नाही. बघता बघता सती माता योग अग्नीमध्ये लीन झाला. हा सर्व प्रकार शिवगणांनी बघितला. शिवगण पळतच भगवान शंकरांकडे आले. म्हणाले की स्वामी, सती माता योग अग्नीमध्ये लीन झाल्या. भगवान शंकरांना खूप राग आला. त्यांचे ते लाल बुंद डोळे, जशी आग त्यांच्या डोळ्यामध्ये आहे असे त्यांचे डोळे झाले. ते रागातच दक्ष महाराजांच्या यज्ञामध्ये आले. सती मातेचं प्रेत हातामध्ये घेतलं. सती 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 नावाने टाहू फोडत होते. अहो खूप रडत होते माझे भोलेनाथ. सती मातेचं प्रेत हातामध्ये घेतलं. 1000 वर्ष ब्रह्मांडामध्ये फिरले. भगवान विष्णूंच्या मनात विचार आला की अरे, जर भगवान शंकर असेच जर या पृथ्वीवरती फिरत राहिले, या ब्रह्मांडामध्ये फिरत राहिले तरी खूप घातक आहे, सृष्टीला खूप घातक आहे. तेव्हा भगवान विष्णूंनी महादेवांच्या नकळत सती मातेच्या देहाच्या आपल्या सुदर्शन चक्राने 108 तुकडे केले. आणि ते तुकडे जिथे जिथे पडले तिथे तिथे शक्तिपीठे तयार झाली. जिथे जीभ पडली तिथे ज्वाला देवी तयार झाली. जिथे डोळे पडले तिथे नैनाक्षी देवी तयार झाली. असे जगामध्ये 108 शक्तिपीठे तयार झाली. अशा प्रकारे या जगामध्ये आदिशक्तीचे 108 शक्तिपीठे तयार झाली. नवरात्र पर्व काळावरती देवीच्या प्रत्येक मंदिरामध्ये गोंधळ घातला जातो. फक्त आपणच या देवीचा गोंधळ नाही घालत, तर ते साधू संत सुद्धा माझ्या देवीचा गोंधळ घालतात. कसा गोंधळ घालतात? आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी. आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनामा संबळ, गोंधळी गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी, गोंधळी गोंधळीन आम्ही अंबेचे गोंधळी. म्हणजे असे अनेक अवतार, अनेक शक्तिपीठे आदिशक्ती जगदंबाची आहे. आता मला सांगा, आपण कोणाविषयी स्तुती केली? तर आदिशक्ती जगदंबा विषयी स्तुती केली. आदिशक्ती जगदंबा सुद्धा ही एक माताच होती. माता म्हणजे ही एक आईच आहे. पण माझे तुकोबर आई ज्या आईला बोलवतात ती आई कोणती? तर दबघाली माझे आई, दबघाली माझे आई, दबघाली माझे आई, दबघाली माझे आई, धावघाली आई, धावघाली
नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी, धीर नाही माझे पोटी. आता पाहतेस काय. माझे तुकोबराय ज्या आईला बोलवतात ती आई, त्या भगवान पांडुरंग परमात्म्याला माझे तुकोबराय बोलवतात, त्या आईला धावून ये म्हणतात. असं कोणतं संकट माझ्या तुकोबरायांवरती आलं होतं बघा. एक वेळचा प्रसंग आहे. कोणतं संकट माझ्या तुकोबरायांवरती आलं होतं. एक वेळेस माझे जगद्गुरु तुकोबराय हे खूप आजारी पडले. इतके आजारी पडले की त्यांना उठता येत नव्हतं आणि बसता येत नव्हतं. खूप आजारी पडले. काही वारकरी त्यांच्या घरासमोरून पंढरपूरच्या वारीसाठी चालले होते आणि जात असताना त्यांना तुकाराम महाराजांनी बघितलं. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये इच्छा झाली की अरे आपण पण पंढरपूरला गेलं पाहिजे, आपल्याला पण त्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं. पण तुकाराम महाराज काय करणार, खूप आजारी पडलेले होते. त्यांना चालता येत नव्हतं, उठताही पण येत नव्हतं. तेव्हा त्यांच्यामध्ये विचार आला, मनामध्ये विचार आला की अरे आपण त्या पांडुरंगाला पत्र लिहूयात. तेव्हा त्यांनी पत्र हातामध्ये घेतलं, लिहिलं आणि त्यामधले एका वारकऱ्याला आवाज दिला, अहो माऊली जरा इकडे या. तो वारकरी तुकाराम महाराजांजवळ आला, म्हणाला की काय काम आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की मला पण तुमच्या सोबत पंढरपूरला यायचं, पण मला चालता येत नाही, उठता येत नाही, बसता येत नाही, खूप आजारी आहे. मग तुम्ही माझं एवढं पत्र त्या भगवंताला द्या. त्या वारकरीने ते पत्र हातामध्ये घेतलं आणि तो वारकरी निघाला. तो भजन करीत करीत पंढरपूरमध्ये पोहोचला आणि ते पत्र त्याने देवासमोर ठेवलं. देवाने विचारलं कोणाचं पत्र आहे. तेव्हा तो वारकरी म्हणतो की देहूचे राहणारे आहे, तुकाराम असं नाव आहे. देवाने ते पत्र हातामध्ये घेतलं, उघडलं, वाचायला सुरुवात केली तर काय लिहिलेलं होतं त्या पत्रामध्ये, धाव घाली आई आता पाहतेस काय. देवाला धावून ये म्हणत होते की आता तू माझ्याकडे लवकर धाव. कारण त्यांना धीर धरवत नव्हता, त्यांना भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. त्यांच्यावरती खूप मोठं संकट आलं होतं. त्या संकटाचं निवारण करण्यासाठी त्या भगवंताला बोलवत होते. भगवंत कोणासाठी धावून जातात. तुकाराम महाराज म्हणतात जे भक्त संकटामध्ये असतात त्यांच्यासाठी तू धावून जातोस, पण माझ्यावरती खूप मोठं संकट आलंय, तू पण माझ्याकडे लवकर धावून ये. तुम्ही म्हणाल भगवंत कोणासाठी धावून गेले, तर गजेंद्रसाठी धावून गेले. कोण होता हा गजेंद्र. तर हा गजेंद्र कोणी मुलगा नाही, तर गजेंद्र हा एक हत्ती आहे. एक दिवस गजेंद्र आणि त्याचा सर्व परिवार गंगेमध्ये स्नान करण्यासाठी गेले. खूप मज्जा करीत होते. सोंडेने एकामेकांच्या अंगावरती पाणी उडवत होते. खूप मज्जा करीत होते. पण अचानक त्या गजेंद्र हत्तीचा पाय एका मगराने धरला. गजेंद्र हत्ती खूप ओरडायला लागले, अरे वाचवा मला, माझा पाय एका मगराने धरलाय, वाचवा मला. खूप ओरडत होते. सर्व परिवाराने ओढण्याचा प्रयत्न केला पण मगर काय पाय सोडला. लेकी म्हणाल, अहो बाबा अजून किती वेळ ओढायचं, खूप कंटाळा आलाय आम्हाला, आम्ही चाललो निघून. लेकी पण निघून गेले. मुलं म्हणाली, बाबा खूप कंटाळा आलाय, आम्ही चाललो. मुलेही निघून गेली, सुनाही निघून गेली. शेवट ती उरली म्हणजे आपली त्यांची म्हातारी बायको. ती बायकोनी खूप ओढलं पण मगर काय पाय सोडना. ती बायकोही वैतागून निघून गेली. तेव्हा गजेंद्र हत्तीला कळालं की अरे आपण ज्यांना आपलं मानत होतो तेच आज आपल्याला इथे सोडून गेले आहेत. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे
तुझे नवे रे कोणे तुझे नवे रे कोणे नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे कोणे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी गजेंद्र हत्तीला कळालं की या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही तेव्हा त्याने भगवंताचा धावा सुरू केला कोठे गुंतलासी द्वारके चराया कोठे गुंतलासे द्वारके चराया कोठे गुंतलासे द्वारके चराया कोठे गुंतलासे द्वारके चराया कोठे गुंतला दीनानाथ वेद सांभाळ्या पोले दीनानाथ वेद सांभाळ्या पोले दीनानाथ वेद सांभाळ्या पोले दीनानाथ वेद सांभाळ्या पोले भगवंताचा धावा सुरू केला भगवंताने गजेंद्र हत्तीची हाक ऐकली भगवंत गजेंद्र हत्तीला वाचवण्यासाठी धावतच आले गजेंद्र हत्तीला त्या संकटामधून वाचवलं आणि आपल्या सोबत वैकुंठाला घेऊन गेले म्हणजे मला सांगायचं काय आहे ज्या वेळेस गजेंद्र हत्ती संकटामध्ये होता त्यावेळेस भगवंत त्यांच्यासाठी धावून गेले तसंच तुकोबाराय म्हणतात माझ्यावरती संकट आले तेव्हा तुम्ही माझ्यासाठी धावून या एकदा सर्वांनी वरती हात करा आपण सुंदर असं भजन करणार आहोत सर्वांनी घ्या सर्वांनी तिकडे कठाडावर बसलेले सर्वांनी वरती हात घ्या विठोबा रखुमा
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय हरि बघा गजेंद्र हत्ती यांना सोडण्यासाठी भगवंत आले. तसंच तुकोबराय म्हणतात की माझ्यावरती खूप मोठं संकट आले, मलाही त्या संकटामधून वाचव. आता तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये आई या नावाचा उल्लेख केलेला आहे. कशाचा उल्लेख केलेला आहे तर आई या नावाचा उल्लेख केलेला आहे. आपल्याला बघा, आपल्या पायाला जर ठेच लागली तर आपल्या तोंडातून उद्गार बाहेर पडतात की आई ग, पडतो की नाही? आई ग. जसं आपल्याला दुःख झाल्यावर आपल्याला आपली आई आठवते, तसंच तुकाराम महाराजांना सुद्धा दुःख झाले, त्यांना सुद्धा आपली आईच आठवते. ते म्हणतात की आता मला धीर धरवत नाही, मला आता हा वियोग सहन होत नाही. का सहन होत नाही? हेच महाराज अभंगाच्या द्वितीय
आपला टायमिंग आता संपत आलेला आहे. त्यामुळे एकच गोष्ट तुम्हाला जाता जाता सांगून जाईल की जीवनामध्ये जगत असताना तुम्ही काही करा, तुम्ही सगळं काय करायचं असेल, जे करायचं असेल ते करा, पण जीवनामध्ये जगत असताना आपल्या आई वडिलांची सेवा करा. एकदा का तुमच्या आयुष्यातून तुमच्या आई वडील निघून गेले तेव्हा तुम्हाला तुमच्या आई बापाची किंमत कळेल. विचार करा महाराज, विचार करा. अहो, आई आणि बायको मध्ये इतकाच फरक आहे. बायको म्हणते, बायकोच्या पदराला तोंड पुसलं की बायको म्हणते अहो पदर खराब होईल, आणि आईच्या पदराला तोंड पुसलं की आई म्हणते बाळा पदर खराब आहे. इतकाच फरक आहे दोघींमध्ये. जिभेला झालेली जखम ही बरी होऊ शकते, पण जिभेमुळे झालेली जखम ही कधीच बरी होऊ शकत नाही. आईच्या ममतेचा आणि बापाच्या क्षमतेचा थोडा सुद्धा अंदाज लागत नाही. आजकालची मुलं सहज आपल्या आई वडिलांना विसरतात. मी म्हणत नाही की तुम्ही तुमच्या आई वडिलांना जीव लावत नाही, लावतात तुम्ही तुमच्या आई वडिलांना जीव, पण कधी लग्नाच्या अगोदर. एकदा का मंगलाष्टिका झाली, एकदा का 7 फेरे झाले की ही मुले फार वेडी होऊन जातात. अहो 22 वर्ष ज्या मुलाला आई सोडून दुसरी बाई दिसत नाही, तोच मुलगा लग्न झाल्यावर म्हणतो, आई समोर असली तरी म्हणतो आई ती कुठे गेली, काय जादू आहे मारा. वारे जमाना तेरी हद हो गई, वारे जमाना तेरी हद हो गई, बेबी हमदर्द और माँ सरदर्द हो गई. वो कल की छोकरी सरकार हो गई, बीबी के सामने माँ रद्द हो गई. तुम्ही सर्व जाणकारी मंडळी आहात. तुम्हाला जर वाटत असेल की म्हातारपणे आपल्या मुलाबाळांनी आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं, तर मरेपर्यंत त्यांच्या नावावर 7-12 करू नका. नाहीतर मग लटकते रे ना, हा दिवस तुमच्या आयुष्यात येणारच. हा दिवस तुमच्या आयुष्यात येऊ नये त्यासाठी आपल्या मुलांसाठी पैसा कमवू नका. कमवा पैसा, पण त्याला पण थोडी काहीतरी मर्यादा असते. पैसा कमवून ठेवू नका, तर मुलांसाठी संस्कार कमवा. जगातला सर्वात मोठा दागिना काय असेल तर तो म्हणजे संस्कार. संस्कार कशातून लागू शकतात त्याच्यासाठी परमार्थ करा. आपल्या मुलांना लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र सांगा, संतांचे चरित्र सांगा, रामायणातील महाभारतातील कथा त्यांना सांगा. का नाही ते मोठ्यापणी तुम्हाला सांभाळ. तुम्ही म्हणा ताई करू ना आम्ही परमार्थ, पण कधी म्हातारं झाल्यावर. अहो तुम्ही म्हातारं झाल्यावर तुम्हाला परमार्थ करण्याची संधी भेटेल का नाही हे काय मला सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही आताच परमार्थाला लागा. कारण म्हातारपणी कसं होतंय सांगू का? समर्थ रामदास स्वामींनी खूप सुंदर वर्णन केलंय. सावधान ऐकलेला आहे का शब्द? पण कधी लग्नामध्ये त्या वेळेला माणूस नेमकी बेसावध असतो. त्याच टायमाला माणसाने नेमकी सावध असायला पाहिजे आणि त्याच वेळेला माणूस नेमकी बेसावध असतो. समर्थ रामदास स्वामी खूप सुंदर वर्णन करतात. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण. करा आहे का? 10 वर्षामध्ये आपलं बालपण असतंय, 20 वर्षामध्ये आपलं तारुण्य असतंय, 30 वर्षामधल्याच्या नाही का? 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 30 वर्षामध्ये आपलं लग्न होतं, आपल्या मागे संसार लागतो, आपल्याला मुले बाळी होतं, ते सारखे आपल्या मागे फिरत असतात. आई मला हे, बाबा मला ते, आई मला हे, त्यांचंच करता करता आपला अख्खा दिवस निघून जात. 30 वर्ष होती घरातली साखर संपली की बायको लगेच म्हणते अहो साखर संपली, जा साखर घेऊन. हा लगेच हातामध्ये पिशवी घेतो साखर आणायला दुकानात पळतो.
अहो कीर्तनकाराचं इतकं ऐकत नाही इतकं त्या बायकोच ऐकतात. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी मग तो कायचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षामधल्याचे नाही का, 40 वर्ष होती डोळा 40 आली, डोळ्यासी भुरळ पडली त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षामध्ये आपल्याला नीट दिसत नाही, आपल्याला चष्मा लागतो. मग जे काय बघायचंय ते आताच बघून घ्या. मग ज्ञानेश्वरी बघायची, गाथा बघायची, टीव्ही बघायचा का मोबाईल बघायचा ते आताच ठरवा. आताच जागे व्हा, सावध व्हा. वेळ निघून गेल्यावर काहीच करता येणार नाही. 40 वर्ष होती डोळा 40 आली, डोळ्यासी भुरळ पडली मग दूर आणि जवळी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्षामधल्याच्या नाही का, 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केश शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 50 वर्षामध्ये आपले दात गळून जातात, आपल्याला नीट खाता येत नाही, दातांच्या पंक्ती आपल्या हालतात. त्यामुळे आताच ठरवा एकादशी धरायची की भलतच काही खायचं ते आताच ठरवा. वेळ निघून गेल्यावर काहीच करता येणार नाही. 50 वर्ष होती हालती दातांच्या पंगती. अजून काय होतं 50 वर्षांमध्ये, श्याम केश शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. आपले काळे केस पांढरे होऊन जातात. तुम्ही म्हणाल ताई झाले तर होऊ दे, आम्ही डाय करू. मी पण काय डायच्या विरोधातली नाही, करा तुम्ही डाय, पण डाय कोणी करावा याला पण काहीतरी मर्यादा असते. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंगती, श्याम केश शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्षामधल्याच्या नाही का, 60ची बुद्धी नाठी मग हाताली काठी, वस वस लागे पाठी त्यासी हासती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 60 वर्षामध्ये आपली अवस्था अशी होती, आपल्याला लहान लेकरं असतात, आपल्या हातामध्ये काठी येते, कमरेतून वाकत चालवतो आपण, हातामध्ये काठी. म्हणून रामदास स्वामी म्हणतात 60ची बुद्धी नाठी मग हाताली काठी, वस वस लागी पाठी त्यासी हासती कारटी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षामधल्याचे नाही का, 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना मग झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे वदा नारायण. 70 वर्षामध्ये आपली अवस्था अशी होते की आपल्याला बसल्यावर उठता येत नाही, उठल्यावर चालता येत नाही, अशी अवस्था आपली 70 वर्षामध्ये होती. 80 वर्षामधल्याचे नाही का, 4 20 मिळून 80 मग झालं अपयशी, पाण्याविना मछली जैसी जीव होतो का सवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. 80 वर्षामध्ये आपली अशी अवस्था होते. 90 वर्षामधल्याचे नाही का, ऐका मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध. आपलीच मुलं आपल्याला काय म्हणतात, स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 100 वर्षामधल्याचे नाही का, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला, रामदास स्वामी म्हणे योगी पावन झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. सावध सावधान वाचे वदा नारायण. अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये होती. त्यामुळे जे काही करायचंय ना ते आताच करा. म्हातारपणी परमार्थ करायला मिळेल की नाही हे काय मला सांगता येत नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तरुणांना माझे हात जोडून विनंती असेल की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय मजा करायची करा तुम्ही. कडक इस्त्रीचे कपडे घाला, गळाभर सोनं घाला, हातात अंगठ्या घाला. काय कमी केलंय तुम्हाला तुमच्या माय बापांनी? बुलेट घ्या, चांगल्या VIP गाड्या घ्या, पण तुमची छोटी बहीण म्हणून तुमच्या या छोट्या बहिणीची एक विनंती स्वीकारा की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दारू पिऊ नका. त्या दारूमुळे तुम्ही तुमचं जीवन बर्बाद करून घेऊ नका. तुम्ही जर तुमचं जीवन बर्बाद केलं की तुमच्यामुळे एका मुलीचं जीवन बर्बाद होणार आहे, एवढं तरी लक्षात ठेवा. आज शासन सांगते की बेटी बचाव बेटी पढाव. काय सांगते? बेटी बचाव बेटी पढाव. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा. पण तुम्ही म्हणा शासनाला, मुलगी 18 वर्षाची, तिने जर रजिस्टर लग्न केलं, जोपर्यंत तिच्या रजिस्टर लग्नाच्या फाईल वरती तिच्या माय बापाच्या संगतीच्या सह्या नाही, तोपर्यंत तुम्ही ते लग्न मान्य करू नका, असं म्हणा तुम्ही शासनाला. आज मुली जन्माला घालायला टाळतात. का टाळतात? अहो, मुलगी आई म्हणून चालते, मुलगी बहीण म्हणून चालते, मुलगी बायको म्हणून चालते. मग मुलगी ही आपली मुलगी म्हणून का चालत नाही? अहो, आपल्याला एक मुलगी सांभाळायला जड जाते, आपल्याला एक मुलगी सांभाळायला जड जाते. पण आमच्या दीदी आज 350 पोरी तिथे सांभाळतायत. मी ज्या ठिकाणी शिकत आहेत, अन्नपूर्ण माता श्री सद्गुरू कल्याण स्वामी अंतर्गत अन्नपूर्ण माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, गाव जिल्हा बीड, तालुका गेवराई, गाव चकलंबा. तिथे कल्याण स्वामी महाराजांची अन्नपूर्ण, कल्याण स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे. अन्नपूर्ण मातेची सुद्धा तिथे संजीवन समाधी आहे. त्याच संस्थेमध्ये आज मी या ठिकाणी शिकत आहे. माझ्यासारख्या अनेक तिसरी चौथीच्या मुली आज तिथे शिकत आहेत. तिथे नुसत्या मीच नाही, एक नाही, दोन नाही, तर तिथे 350 पुरी आहेत. एवढ्या मुली सांभाळायचं काही सोपं नाही. आणि आता येत्या 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर रोजी, 18 नोव्हेंबर पासून ते 25 नोव्हेंबर पर्यंत आमच्या संस्थेमध्ये कल्याण स्वामी महाराजांच्या कलशारोहणाचा कार्यक्रम आहे. खूप भव्य दिव्य असा खूप मोठा सप्ताह आहे. खूप मोठ्या सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. त्या सप्ताहामध्ये तुम्हा कोणाला येण्याची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकतात. खूप मोठा उत्साह आहे. महाराष्ट्रातले जेवढे नामवंत कीर्तनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य जे कोणी आहेत त्या सर्वांना तिथे आम्ही आमंत्रित केलेलं आहे. मला सांगायचं काय आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीच नका करू, फक्त आई वडिलांची सेवा करा. आता आपला टायमिंग संपलेला आहे. जाताच आता फक्त 4 गोष्टी तुम्हाला सांगून जाते की आई वडिलांची सेवा करा, धर्माला कलंक लागेल असं काही वागू नका, व्यसनाच्या आधी जाऊ नका, एवढंच तुम्हाला माझं सांगणं आहे. आता आपला टायमिंग संपलेला आहे. प्रत्येक गोष्टीला काही ना काही मर्यादा असते. पुन्हा एकदा सर्वांनी वरती हात करा आणि भजन करूयात. 20 वर्ष तारुण्य अंगी भरला मदाना, मग तो कैचा सावधाना, सावधान वाचे वदानारायण. 30 वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती, प्रपंच लागी पाठी, मग तो कैचा परमार्थी, सावधान वाचे वदानारायण. 40 वर्ष होती डोळा 40 आली, डोळ्याची बुरड पडली, जैसा दूर आणि जवळी, सावधान वाचे वदानारायण. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केश शुभ्र होती, त्यासी माता रामनती, सावधान वाचे वदाना. 60ची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वस लागी पाठी, त्यासी हासती कारटी, सावधान वाचे वदानारायण. सावधान वाचे वदानारायण. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना,
मग झाला दैनवाना सावध सावधान वाचे वदानारायण 4:20 मिळून 80 मग झाला अपयशी पाण्या बिन मछली जैसी जीव होत का सविसी सावध सावधान वाचे वदानारायण मग वर्ष झाले 90 बोलवे ना एक शब्द स्त्री पुत्र मने प्रसिद्ध आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदान 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध सावधान वाचे वदानारायण सावध सावधान वाचे वदानारायण वाचे वदानारायण सर्वांनी एकदा वरती हात करा आपण सुंदर असं भजन करणार आहोत निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान बाई ज्ञान सकया निवृत्तीराया निवृत्तीराया सोपान सर्वांनी वरती हात धाव घाली आई आता पाहतेस काय तुकाराम महाराज म्हणतात की आई तू आता लवकर धावून ये तू आता माझा अंत पाहू नकोस कारण का धीर नाही माझे पोटी झालो वियोग हिमपोटी आता मला धीर धरवत नाही कारण मला आता तुझा वियोग सहन होत नाही करावे शीतळ बहु झाली हळहळ तू आता माझा अंत पाहू नकोस कारण माझा जीव खूप मेटाकुटीला आलाय तुला भेटण्यासाठी तुला पाण्यासाठी माझा जीव खूप कासावीस होत आहे तुकाराम महाराज म्हणतात की एवढी प्रार्थना केल्यावरही मी माझं चरण मी माझं मस्तक मी माझं डोकं कधी तुझ्या चरणावरती ठेवील हेच मार्गभंगाच्या
का म्हणे डोही तुका म्हणे डोही
पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धीर नाही माझे पोटी धाव घाली आई आता पाहतेस काय धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी करावे शीतळ बहु झाली हळहळ धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी तुका म्हणे डोई काही ठेवी नये पायी धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपोटी। आजच्या कीर्तनासाठी साथीला असणारे हरिभक्त परायण गायनाचार्य मृदुंग विशारद मृदुंग मणी असे असणारे आपले वैष्णव महाराज थोरात खूप सुंदर अशी पखवाजाची साथ तुम्ही दिली त्याबद्दल तुमचे मी धन्यवाद करते। तसेच गायनासाठी उपस्थित असलेले संगीत विशारद स्वर अलंकार आपले सागर महाराज गुळवे आणि भरत महाराज गुंजा तुम्ही खूप सुंदर अशी गायनाची साथ मला दिली। तसेच आमचे वडील सुद्धा आजच्या कीर्तनासाठी त्यांनी मला खूप सुंदर अशी साथ दिली। भागवत महाराज साळवे तुम्ही खूप सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल तुमचेही खूप मनापासून अभिनंदन। तसेच हार्मोनियमची साथ करणारे आपले दरवर्षीच असलेले आपले गावातलेच गंगाराम महाराज ब्राह्मणे तुम्ही सुद्धा खूप सुंदर अशी पेटीची साथ दिली त्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून अभिनंदन। तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोणी केलं तर असले आपले बंधू सतेश भाऊ कोल्हे यांनी खूप सुंदर अशी साऊंड सिस्टीम दिली। आणि तुम्हाला जर कधी हा कार्यक्रम पाहावासा वाटला तर आज या ठिकाणी यूट्यूब चॅनल आहे। यूट्यूब चॅनलचं नाव काय संत नगरी। फक्त या संत नगरी यूट्यूबला तुम्ही नाव टाका लगेच तुम्हाला हा कार्यक्रम बघण्यासाठी मिळेल। त्यांच्याही मनापासून अभिनंदन करते। आणि तसेच टाळकरी मंडळी लिंगेश्वर वारकरी शिक्षण संस्था खूप छान पावली खेळली ही मुले त्यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे। कोण आहे सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन करते। चोपदार मामांचे सुद्धा अभिनंदन करते व माझ्या सेवेला गावकरी मंडळांचे सुद्धा अभिनंदन करते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते। विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय हा बोलेले कोरेले वाकोडे क्षमा परद महाराज नाये विचारिला अधिकार म्या बोला क्षमा परद महाराज तुम्ही सिद्ध तो कावरे ज्ञानेश्वरा राखा पाया देव तुकारा